नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरित मानस या पुस्तकाचा पुढचा भाग. क्षणभर तो अदृश्य झाला. नंतर त्या दुष्टाने आपली अनेक रूपे प्रकट केली. श्री रघुनाथांच्या सेनेमध्ये जितके वानर व अस्वले होती तितकेच रावण चोहीकडे प्रकट झाले. वानरांनी असंख्य रावण पाहिले तेव्हा अस्वले व वानर जिकडे तिकडे पळू लागले. वानरांचा धीर खचला. हे लक्ष्मणा, हे रघुवीरा, वाचवा वाचवा म्हणत ते पळत सुटले. दाही दिशांना कोट्यवधी रावण धावत भयंकर गर्जना करीत होते. ते पाहून सर्व देव घाबरून म्हणू लागले, अहो, आता जयाची आशा सोडून द्या, जगायची आशा सोडून द्या, असे म्हणत पळून गेले. एकाच रावणाने सर्व देवांना जिंकून घेतले होते. आता तर पुष्कळ रावण झाले. त्यामुळे आता पर्वतांचा आश्रय घेऊन लपून राहा. तेथे केवळ ब्रह्मदेव, शंभू व ज्ञानीमुनी निर्भय राहिले, कारण त्यांना प्रभूंचा महिमा माहीत होता. जे प्रभूंचा प्रताप जाणत होते ते निर्भयपणे तेथे थांबून राहिले. वानरांना पुष्कळसे रावण खरेच वाटले, म्हणून वानर अस्वले बेचैन होऊन, हे कृपाळू रक्षण करा असे पुकारत व्याकुळ होऊन पळू लागले. अत्यंत बलवान व युद्धवीर हनुमान, अंगद, नील आणि नल हे लढत होते आणि मायारूपी भूमीतून अंकुराप्रमाणे उत्पन्न झालेल्या कोट्यवधी युद्ध करणाऱ्या रावणांना चिरडत होते. देव व वानरांना व्याकुळ झालेले पाहून कौसलपती श्रीराम हसले आणि आपल्या धनुष्यावर बाण चढवून सर्व मायावी रावणांना त्यांनी मारून टाकले. प्रभूंनी क्षणभरात सर्व माया नष्ट केली. ज्याप्रमाणे सूर्य उगवताच अंधकाराचा ढीग नष्ट होतो, आता एकच रावण पाहून देवांना आनंद झाला आणि ते परत येऊन प्रभूंच्यावर फुलांचा खूप वर्षाव करू लागले. श्री रघुनाथांनी हात वर करून सर्व वानरांना परत बोलवले. तेव्हा ते एक दुसऱ्याला हाका मारत परत आले. प्रभूंचे बळ मिळाल्याने अस्वले वानर धावून गेले. लगबगीने उड्या मारत ते रणभूमीवर आले. श्रीरामांची स्तुती देव करीत आहेत हे पाहून रावणाने विचार केला, यांना वाटते की मी एक झालो. यांना हे माहीत नाही की मी एकटाच पुरेसा आहे, आणि म्हटले, अरे मूर्खांनो, तुम्ही नेहमीच माझा मार खाणारे आहात. असे म्हणून तो रागाने आकाशात देवांवर धावून गेला. देव हाहाकार करीत पळाले. रावण म्हणाला, अरे दुष्टांनो, माझ्यासमोरून कुठे जाणार? देव व्याकुळ झालेले पाहून अंगद धावून गेला आणि उडी मारून त्याने रावणाचा पाय धरून त्याला पृथ्वीवर पाडले. त्याला पकडून व पृथ्वीवर पाडून अंगद प्रभूंच्या जवळ आला. रावण स्वतःला सावरून उठला आणि भयंकर कठोर आवाजाने गरजू लागला. तो गर्वाने दाही धनुष्ये सज्ज करून व त्यावर बरेचसे बाण लावून बाणांचा वर्षाव करू लागला. त्याने सर्व योद्ध्यांना घायाळ केले व भयाने व्याकुळ करून टाकले. आपले बळ दाखवून तो आनंदित झाला. तेव्हा श्री रघुनाथांनी रावणाचे शिरे, भुजा, बाण आणि धनुष्य मोडून टाकले. परंतु ज्याप्रमाणे तीर्थक्षेत्री केलेली पापे कित्येक पट वाढतात, त्याप्रमाणे रावणाच्या भुजा इत्यादी पुन्हा खूप वाढल्या. शत्रूची शिरे आणि भुजा वाढल्याचे पाहून अस्वले, वानर यांना खूप राग आला. हा मूर्ख भुजा व शिरे कापल्यावर सुद्धा मरत नाही, असे म्हणत ते योद्धे रागाने धावून गेले. अंगद, हनुमान, नल, नील, वानरराज सुग्रीव, द्विविध इत्यादी बलवान वानर वृक्ष व पर्वतांचा त्याच्यावर मारा करू लागले. तो तेच वृक्ष व पर्वत घेऊन वानरांना मारू लागला. कुणी वानर नखांनी शत्रूचे शरीर फाडून तर कुणी त्याला लाथांनी मारून पळून जात होते. तेव्हा नल व नील रावणाच्या डोक्यांवर चढले आणि नखांनी त्याचे ललाट फाडू लागले. रक्त पाहून त्याला मनातून दुःख झाले. त्याने त्यांना पकडण्यासाठी हात पसरले, परंतु त्यांना पकडता येईना. ते त्याच्या हातांवरच फिरत होते, जणू दोन भ्रमर कमलवनामध्ये फिरत होते. तेव्हा त्याने रागाने उडी मारून दोघांनाही पकडले. त्यांना पृथ्वीवर आपटताना ते त्याचे हात मुरगाळून पळून गेले. त्याने रागाने हातांमध्ये 10 धनुष्य घेऊन आणि वानरांना बाण मारून घायाळ केले. हनुमान इत्यादी सर्व वानरांना मूर्छित करून संध्याकाळ झाल्यामुळे रावण आनंदित झाला. सर्व वानरवीर मूर्छित झाल्याचे पाहून रणधीर जामवान धावला. जामवानासोबत जी अस्वले होती ती पर्वत व वृक्ष घेऊन रावणाला आव्हान देऊन मारू लागली. बलवान रावण क्रुद्ध झाला आणि पाय पकडून तो अनेक योद्ध्यांना पृथ्वीवर आपटू लागला.
जांबवानाने आपल्या सैन्याचा संहार झालेला पाहून रागाने रावणाच्या छातीवर लाथ मारली. छातीवर लाथेचा प्रचंड आघात झाल्यामुळे रावण व्याकुळ होऊन रथावरून खाली पडला. त्याने 20ही हातांनी अस्वलांना पकडून ठेवले होते. असे वाटत होते जणू रात्रीच्या वेळी कमळांमध्ये भ्रमर अडकून पडले असावेत. तो मूर्छित झाल्याचे पाहून पुन्हा रावणाला लाथ मारून जांबवान प्रभूंच्या जवळ गेला. रात्र झाल्याचे पाहून सारथी रावणाला रथात घालून त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागले. मूर्छा जाताच सर्व अस्वले व वानर प्रभूंच्या जवळ आले. तिकडे सर्व राक्षसांनी खूपच भयभीत होऊन रावणाला घेरले. त्याच रात्री त्रिजटेने सीतेजवळ जाऊन तिला सर्व वृत्तांत सांगितला. शत्रूची शिरे व हात पुन्हा वाढतात हे ऐकून सीतेच्या मनाला फार भीती वाटली. तिचे मुख उदास झाले, मनात चिंता वाटू लागली. तेव्हा सीता त्रिजटेला म्हणाली, हे माते, काय होणार ते का सांगत नाहीस? संपूर्ण विश्वाला दुःख देणारा हा रावण कसा मरणार? श्री रघुनाथांच्या बाणांनी शिर तुटल्यावरही तो मरत नाही. विधाता सर्व काही उलटे करीत आहे. खरं तर माझे दुर्भाग्यच त्याला जिवंत करीत आहे. ज्याने मला भगवानांच्या चरण कमलांपासून वेगळे केले, ज्याने कपटाने खोटा सुवर्ण रूप बनविला होता, तेच दैव आता माझ्यावरही रुसले आहे. ज्या विधात्याने मला दुसह दुःख सहन करायला लावले आणि लक्ष्मणाला माझ्याकडून अपशब्द बोलायला लावले, ज्या विधात्याने श्री रघुनाथांच्या विरहरूपी मोठ्या विषारी बाणांनी नेम धरून मला अनेक वेळा मारले व जो आता मारत आहे आणि असा दुःखातही जो माझे प्राण वाचवित आहे, तोच विधाता त्या रावणाला जिवंत ठेवत आहे, दुसरे कोणीही नाही. कृपानिधान श्रीरामांचे स्मरण करीत करीत जानकी अनेक प्रकारे विलाप करू लागली. त्रिजटा म्हणाली, हे राजकुमारी ऐक, देवांचा शत्रू रावण हा हृदयात बाण लागताच मरून जाईल. परंतु प्रभू त्याच्यावर हृदयावर बाण यासाठी मारत नाहीत की त्याच्या हृदयात तू आहेस. हाच विचार करून ते थांबले आहेत की याच्या हृदयात जानकीचा निवास आहे आणि जानकीच्या हृदयात माझा निवास. तसेच माझ्या उदरात अनेक भुवने आहेत, म्हणून रावणाच्या हृदयाला बाण लागताच सर्व भुवनांचा नाश होईल. हे बोलणे ऐकून सीतेच्या मनाला अत्यंत हर्ष व विषाद झालेला पाहून त्रिजटा पुन्हा म्हणाली, हे सुंदरी, मनातील मोठा संशय सोडून दे आणि ऐकून घे की शत्रू कसा मरेल ते. शिरे वारंवार तुटल्यामुळे जेव्हा तो व्याकुळ होईल आणि त्याच्या हृदयातील तुझे ध्यान सुटेल, तेव्हा अंतर्यामी श्रीराम रावणाच्या हृदयावर बाण मारतील. असे सांगून आणि सीतेला अनेक प्रकारे समजावून त्रिजटा आपल्या घरी गेली. श्रीरामांच्या स्वभावाचे स्मरण केल्याने जानकीला अत्यंत विरह व्यथा उत्पन्न झाली. ती रात्रीला व चंद्राला फार दोष देऊ लागली आणि म्हणू लागली, रात्र युगाप्रमाणे मोठी झाली आहे, जाता जात नाही. जानकी श्रीरामांच्या विरहाने दुःखी होऊन मनातल्या मनात विलाप करू लागली. जेव्हा विरहामुळे हृदयामध्ये अतिशय दाह होऊ लागला, तेव्हा तिचा डावा डोळा व बाहू स्फुरू लागल्या. हा शुभ शकून समजून तिने धीर धरला की आता कृपाळू श्रीराम नक्की भेटतील. इकडे अर्ध्या रात्री रावण मूर्छेतून जागा झाला आणि आपल्या सारथ्यावर रुष्ट होऊन म्हणू लागला, अरे मूर्खा, तू मला रणभूमीतून दूर केलेस. अरे अधमा, अरे मंदबुद्धीच्या, तुझा धिक्कार असो. सारथ्याने त्याचे पाय धरून अनेक प्रकारे समजावले. सकाळ होताच रावण रथात बसून पुन्हा धावला. रावण येत आहे हे ऐकून वानरांच्या सेनेत खळबळ माजली. ते महान वानर योद्धे इकडून तिकडून पर्वत व वृक्ष उपटून घेऊन रागाने दात खात धावून गेले. ती अकराळ विक्राळ वानर अस्वले हातांमध्ये पर्वत घेऊन धावली. ती अत्यंत क्रोधाने प्रहार करीत होती. त्यांना मारल्यामुळे राक्षस पळून गेले. बलवान वानरांनी शत्रुसैन्याला गडबडून टाकले आणि रावणाला वेढले. चोहीकडून थपडा मारून व नखांनी त्याचे शरीर विदीर्ण करून वानरांनी त्याला व्याकुळ करून टाकले. वानर फारच प्रबळ होत आहेत असे पाहून रावणाने विचार केला आणि अदृश्य होऊन क्षणात त्याने माया पसरली. आजच्यासाठी